आता बघा, ही मका पिकातील लष्करी अळी ही अशी पाने कुरतडणे, ही पानं खाणे आणि हा आपला जो पोंगा असतो मधल्या पानात, या मधल्या पानात अळी दिसते. समजा आता ज्या तोट्यात किंवा ज्या ताट्यात ती पडली किंवा ती तिथे प्रादुर्भाव केला, ते पूर्ण तोटाच पूर्ण निकामी करते. ही जी पांढरी पानं, ही ठिपकी अळीची खाऊन झालेली आहे, पण ते आता नंतर पोंग्यांमध्ये शिरलेली आहे. पोंग्यांमध्ये ही मोठी एक अळी आहे आणि अजून एक ही 10 दिवसाच्या बऱ्यापैकी अवस्थेतील एक ह्या पोंग्यात अळी. ही पानं अशी दिसली म्हणजे आपण डेलिगेट फवारण्याची वेळ झाली असं समजायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून मका पिकावर लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव आहे त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत ते त्रस्त आहेत. त्याचं कारण म्हणजे लष्करी अळीचा अटॅक आपल्या शेतावरील पिकावर किंवा तुमच्या मक्याच्या पिकावरती जेव्हा होतो तर एका रात्रीमध्ये या अळीमुळे तुमचं जे पीक आहे ते नष्ट होतं. त्यामुळे ही जी अळी आहे ही खूप आपल्या पिकाला नष्ट करण्यास प्रभावी आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी आज त्रस्त झालेले आपण पाहतोय. कारण की या अळीमुळे त्यांच्या पिकाचं नुकसान होतं आणि आपली जी मका आहे ही नष्ट होते. परंतु आता या गोष्टीवरती उपाय आपल्याला मिळालेला आहे. तो उपाय म्हणजे कॉर्टेवा कंपनीचं डेलिगेट हे फवारणीचं औषध. आणि आज आपण अशा एका शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्या शेतात आलेलो आहोत की जे शेतकरी स्वतः या औषधाला मागच्या 3 ते 4 वर्षांपासून ते स्वतः वापरतात आणि त्या माध्यमातून ते आपल्या पिकाचं संरक्षण देखील करतात. त्या शेतकऱ्यांकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ते आपल्या पिकावर याची फवारणी करतात आणि त्याचे फायदे त्यांना कसे होतात. हीच ती योग्य वेळ आहे डेलिगेट औषध फवारण्याची. दिलीप दादा, सर्वप्रथम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या माध्यमामध्ये. मला सर्वप्रथम आपल्या शेतकरी प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. मी दिलीप प्रकाश पाटील, निपाणे, तालुका रेंडोल, जिल्हा जळगाव. बरं दादा, मला एक सांगा की आपण आता सध्या किती एकर मका पीक लागवड? आता यावर्षी 4.5 एकर मका लावलाय. बरं. आणि कधीपासून मका पीक आपण लागवड करता? तरी 7-8-10 वर्ष झाली. बरं. आणि मग आता मागच्या काही वर्षांपासून तुम्हाला आजपर्यंत यंदापर्यंत कुठल्या गोष्टीची अडचण येते मका पीक? प्रत्येक वर्षी सुरुवातीच्या काळात आपल्या लष्करी अळीचा. बरं. लष्करी अळीची तुम्हाला सध्या अडचण येते. समजा आता ज्या तोट्यात किंवा ज्या ताट्यात ती पडली किंवा ती तिथे प्रादुर्भाव केला तर ते पूर्ण तोटाच पूर्ण निकामी करते. बरं. त्याच्यापासून पीक येत नाही किंवा पुढची प्रगती पिकाची होत नाही. बरं. मग आता मला सांगा, लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो रोखण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता किंवा काय करता तुम्ही? मग दरवर्षी अनुभव या असल्या कारणाने मी लागवड झाली त्याच्यानंतर 13व्या दिवशी पहिली फवारणी घेतो डेलिगेटची. बरं. आणि परत दुसरी फवारणीचा कालावधी 10 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी घेतो. बरं, आता तुम्ही डेलिगेट बद्दल बोललात मला. हे कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट औषध आहे आणि याच्यामुळे तुम्हाला असा असा फायदा होता. हे कसं लक्षात आलं तुम्हाला? कुठून माहिती मिळाली तुम्हाला? ही माहिती म्हणजे एक 7-8-10 वर्षापूर्वीपासून बागायतीमध्ये कांदा लागवड करायचो आणि खरीपात मका लागवड करायचो. त्यावेळेपासूनच डेलिगेटची आणि माझी ओळख झालेली. बरं. तर बाजारातून औषध मक्यासाठी आणताना मी डेलिगेटच आणतो आणि डेलिगेटच्या 2 फवारण्या घेतो. बरं. 2 फवारण्या घेता म्हणजे कशा पद्धतीने त्याची फवारणी घ्यावी लागते थोडक्यात सांगता येईल का आपल्याला? तर लागवडीपासून पहिल्या 13व्या-14व्या दिवशी. बरं. आणि त्याच्यानंतर दुसरी फवारणीचं अंतर आहे 10 दिवसाचं. बरं. म्हणजे तुम्ही आज लागवड केली तर 13 ते 14व्या दिवशी पहिली फवारणी लहान पीक असताना. दुसरी फवारणी 10 ते 12 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी. बरं. 2 वेळा का फवारणी घ्यायची? 2 वेळा फवारणी केली तर दुसऱ्या फवारणीनंतर आपल्याला जी जोखीम मिळते दीर्घकालीन, म्हणजे जास्त दिवसाची, म्हणजे जोपर्यंत पीक आपलं बऱ्यापैकी संगोपनातून बाहेर निघतं. बरोबर. आणि प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच्यानंतर फवारणीची गरज पडत नाही. मग पूर्ण मकाचं जे तुमचं पीक निघेपर्यंत ह्या 2 फवारण्या तुम्हाला पुष्कळ आहे? पुष्कळ. बरं. मग मला एक सांगा, आता ह्या 2 फवारण्या तुम्ही ज्यावेळेस पिकावरती घ्याल तर फवारणी घेतल्याच्या नंतर तुमच्या पिकामध्ये काय बदल होतो, काय फायदा होतो? त्याचा फायदा असा होतो की लष्करी अळीचं पूर्ण म्हणजे शेतातलं डेलिगेट मारल्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन होतं. बरं. एकात्मिक जे आपली तोट्यांची आणि ताट्यांची जी संख्या वाढणारी असते रोगाच्या प्रादुर्भावाची, ती जागच्या जागी थांबते आणि आपल्या पिकामध्ये एक जोमदारपणा दिसून येतो. जोमदारपणा दिसल्या कारणाने पीक हे उत्पन्नाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. बरं. आणि कणसात बहुतेक करून 80% अळी दिसत नाही. की आता ही जी लष्करी अळी आहे आपल्या मका पिकावरती आल्याच्या नंतर हीच ती लष्करी अळी आहे किंवा या अळीमुळे आपल्या पिकाचं नुकसान होणार आहे हे तुम्हाला कसं लक्षात येतं किंवा ती कसं ओळखता तुम्ही?
आता पहिल्या लागवडीच्या पहिल्या दिवसापासून 10 दिवस, नंतरचे जे 4-5 दिवस असतात, 15 किंवा 13, 14, 15 दिवस, याच्यातून काय होतं, आपल्याला क्षेत्रात बांधाच्या आजूबाजूला किंवा मध्ये कुठेतरी असे 5-25 तोटे दिसतात की ते तोटे खाल्लेले असतात, त्याचे पानं कुरतडलेले असतात. बरोबर. आणि तो प्रादुर्भाव तो सुरुवातीचा. मग आपण जो एक मधलं पान असतं पोंग्याचं, ते जर चिरफाड करून पाहिलं तर त्याच्यात ते 100% असते. पोंग्याची लहान अवस्था असते सुरुवातीची, तिची लहान अवस्था. मग तिची अवस्था 4-4, 5-5 दिवसांनी ती मोठी होते. 4-5 दिवसातच मोठी होती ती, 20व्या दिवशी, 25व्या दिवशी. पण तोपर्यंत तो पूर्ण तोटा आणि जे आपलं ताट असतं ते खाऊन नष्ट करते. बरं, आता त्या आळीची ओळख पटण्यासाठी मग आपल्याला सांगता येईल का की किती रंग असेल? ती लहानपणी हिरवी आणि थोडी 4-5 दिवसानंतर मोठी होते, वाढते आणि तिच्या डोक्यावर वाय आकाराचं चिन्ह असतं, वाय आकाराचं. आणि म्हणजे तिच्या वयानुसार तिचा रंग बदलतो. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सर्वसाधारण कुठलाही शेतकरी जो आहे ते ह्या लष्करी अळीला ओळखू शकतो. आणि आपल्या मका पिकावरती आपण बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं की याच्यावरती त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा नाही. बरोबर. हो. डेलिगेट औषध आपण फवारणी करतो तर त्याचं ठरवलेलं प्रमाण असेल. पिकाला 2 फवारण्या आपण जर घेतल्या तर पहिली आणि दुसरी प्रमाण तेच असेल 100 ml 150 ते 200 लिटर पाण्यातून एका एकरसाठी घ्यायला पाहिजे. बरं. हो. आणि ती पण तुम्ही योग्य वेळी तो म्हणजे फवारणी झाली पाहिजे. 150 ते 200 लिटर पाणी आणि 100 ml एका वापरासाठी. मला सांगा, आता बाजारामध्ये इतर अनेक कीटकनाशक आहे, मग ते इतर कीटकनाशकांच्या याच्यामध्ये आणि ह्या आपलं डेलिगेटच्या औषधामध्ये म्हणजे ह्या दोन्हींमधला तुम्हाला काय फरक जाणवला? एक आता एक प्रमाणित औषध हे मक्यासाठी माझ्या माहितीनुसार डेलिगेटच का, तर एक अशी अडचण आहे, दुसरं जर समजा कीटकनाशकाचा वापर केला तर त्याचा परिणाम दिसून आल्या किंवा दिसून पाहिल्यापेक्षा तो कमी दिवसाचा असतो. जी जोखीम आहे आपली फवारणीची या औषधाची ती जास्त दिवसांसाठी आपल्याला पाहिजे, त्याचा परिणाम जास्त दिवसासाठी. आणि तो डेलिगेट आपल्या पिकाला कव्हर करते. बर, तो तुम्हाला डेलिगेट मिळतो. आपण जेवढे कीटकनाशक फवारतो तर ते कीटकनाशक 100% जवळपास ते पॉइझनस असतात किंवा ते हानिकारक असतात. त्याच पद्धतीचं आता तुम्ही जे डेलिगेटची फवारणी करता तर मग त्या फवारणीच्या माध्यमातून ते पिकावर म्हणा किंवा जमिनीत म्हणा किंवा मग एकूणच आपल्या नैसर्गिक वातावरणात म्हणा किंवा शरीराला म्हणा, आपल्याला याचे काही दुष्परिणाम किंवा परिणाम जाणवत नाही? त्याचे परिणाम माझ्या माहितीनुसार सांगतो मी. रेड, येलो, ग्रीन हे जे आपले प्रमाणित केलेले 3 पॉइझन असतात समजा बाजारात, बरोबर, कंपन्यांचे किंवा बाजारातले, याच्यात पैकी मी डेलिगेटचा एक असा अनुभव घेतो की ह्या तिन्ही झोन मध्ये डेलिगेट नाहीये. म्हणजे मोठं धोकादायक औषध नाही. थोडं अंगावर सांडल्याने किंवा समजा आपले जमिनीतले मित्र कीटक असतील किंवा कोळी असतात मित्र, ते त्यांना धोकेदायक नाही. मग याच्यामुळे आपल्या शरीराला कुठलाही धोका नाही. बरं, आता तुम्ही ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलंय की डेलिगेट या औषधाची फवारणी करून तुम्ही तुमचं पीक वाचवताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पीक वाचत असताना सुद्धा तुम्ही उत्पादन त्यातनं जास्त मिळवत आहे या औषधाच्या फवारणीमुळे. आज तुमचं तर पीक वाचलंय, परंतु अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना याबद्दल माहिती नाही किंवा ज्यांना याबद्दल माहितीची आवश्यकता आहे. त्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय सांगाल? मी शेतकरी बंधूंना एकच सांगू इच्छितो की इतर औषधी बाजारातून घेण्यापेक्षा आपण कोणत्या कंपनीचं डेलिगेट याचा वापर करा. आपली वेळ, पैसा, आपलं पीक हे वाचवा आणि आपल्या उत्पन्नात वाढ घ्या. मी शेतकरी बंधूंना एवढाच संदेश देतो. तर शेतकरी बंधूंनो, दादांनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही ऐकल्याच असतील की डेलिगेट औषधाची फवारणी जी आहे ती आपल्याला आपल्या मका पिकावरती करायची आहे, कारण की जी लष्करी अळी आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला वाय आकाराची किंवा ज्या दोन्ही डोळ्यामध्ये वाय जे चिन्ह आपल्याला दिसते त्या पद्धतीची अळी आपल्या मका पिकावरती जर दिसत असेल तर त्याच वेळेस डेलिगेट या औषधाची फवारणी करायची आहे आणि लवकरात लवकर त्या अळीचा प्रादुर्भाव रोखून आपल्या पिकाचं संरक्षण करायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पिकाचं संरक्षण होऊन उत्पादनात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे डेलिगेटवर विश्वास ठेवूया आणि विजयाची व्याख्या बदलूया.